मनाचं जे काम असतं ते विचार, भावना आणि वागणं हे सगळं नियंत्रित करणारं असतं. हं, तर मग ह्या सगळ्याची सांगड घालणारं असं काहीतरी आपण लिहूया. हं, आणि मग एक जी विवेकनिष्ठ उपचार पद्धती आमच्या ह्याच्यात असते, तर हं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की आपल्या ज्या आपण जे विचार करत असतो, म्हणजे आपली जी एक बिलीफ सिस्टीम असते, तर हं, ती बिलीफ सिस्टीमच्या मागे सुद्धा आपला एक सेल्फ टॉक असतो. हं, मग ती विवेकी आहे, मग इरॅशनल आहे का रॅशनल आहे आपली थिंकिंग बिलीफ सिस्टीम, हं. तर ते सगळ्यामागे सुद्धा एक आपला सेल्फ टॉक असतो. बरोबर. जेव्हा मला वाटतं, की समजा मी आता परीक्षेत नापास झालोय. हं. बरं. बापरे! म्हणजे आता हे किती मोठी महाभयंकर गोष्ट आहे, मी नापास झालोय ही, हं. किंवा कसं तोंड दाखवू मी माझ्या सगळ्यांना? बाबतीत तर ती कॉमन गोष्ट आहे पण. नाही जोक्स अपार्ट प्लीज कंटिन्यू. हां. तर ती कसं तोंड दाखवू मी सगळ्यांना वगैरे. तर तर असा जेव्हा जरी विचार समोर होत असला, हं. तरी ह्याच्या मागे कुठेतरी थॉट असतो, की म्हणजे जो सेल्फ टॉक असतो, की म्हणजे अपयशासारखी महाभयंकर गोष्ट नाही. बरं. अपयशासारखी महाभयंकर गोष्ट नाही आणि म्हणजे मला कायम यशच मिळायला पाहिजे. अपयश मिळालं तर ते सगळ्यात वाईट. बरं. हा जो सगळा म्हणजे हा सेल्फ टॉक आणि अविवेकी विचार असा सगळा तो संबंध कुठेतरी असतो. हं, तर अशा ज्या काही असा जो सगळा हा जो म्हणजे अविवेकी विचार किंवा विवेकी विचार आणि त्याच्यामागचं सेल्फ टॉक किंवा हं. सेल्फ टॉक मधनं हे कसं शोधून काढायचं. तर असं सगळं असणारं काहीतरी लिहावं. बरं. आणि म्हणून मग अशा काही काल्पनिक केसेस किंवा अशा मी लिहिल्या, त्या स्वरूपात लिहिलं. हं.